भरपूर ब्रँड्सचे ब्लशेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर मग नेमकं कोणता ब्लश वापरायचा, कोणत्या ब्रँडचे ब्लश चांगले आहेत, किंवा माझा जो स्किन टोन आहे, माझा जो स्किन टाईप आहे त्याप्रमाणे मी कोणता ब्लश लावला पाहिजे, असे भरपूर प्रश्न तुमचे मला येत असतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये ब्लश रिलेटेड सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आज देणार आहे. कोणत्या स्किन टाईपनं कोणता ब्लश लावायचा, अफोर्डेबल रेंजमध्ये, मीडियम रेंजमध्ये चांगले ब्लश कोणते आहेत, कोणत्या ब्रँडचे ब्लश चांगले आहेत, आणि त्याचबरोबर आपल्या कलरवरती कोणता ब्लशचा कलर चांगला दिसतो हे सुद्धा तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे सगळे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत, एकही पॉईंट मिस करू नका. आणि सगळे प्रॉडक्ट जे मी आज दाखवते ते सगळे प्रॉडक्ट टॅग करत आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करू शकता. सगळ्या प्रॉडक्टचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउट सुद्धा देणार आहे. त्यामुळे चला जास्त वेळ वाया घालवायला नको, स्ट्रेट व्हिडिओ स्टार्ट करूया. त्यात बेसिक पॉईंट, ब्लशमध्ये 2 टाईप तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, एक प्रकार आहे क्रीम ब्लश आणि दुसरा प्रकार आहे पावडर ब्लश. तर आता नेमकं कोणत्या स्किन टाईपनं कोणता वापरायचा. जर तुमची स्किन टाईप ऑइली आहे, तेलकट जर तुमचा चेहरा असेल तर क्रीम ब्लश वापरायचा नाही आहे. कारण क्रीम ब्लश जे असतात ते खूप हायड्रेटिंग असतात आणि ऑइली स्किनवरती ऑलरेडी खूप जास्त ऑइल असतं. त्याच्यावरती जर तुम्ही हायड्रेटिंग ब्लश असा लावला तर तुम्हाला अजून जास्त चिपचिप फील होणार आहे. त्यामुळे जर ऑइली स्किन टाईप जर असेल तर मॅट फिनिशवाले ब्लश वापरायचे आहेत. पावडर ब्लश जे असतात ते आपण वापरायचं आहे. आता जर तुमची स्किन टाईप ड्राय असेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही पावडर ब्लश लावला तर तुम्हाला अजून जास्त ड्राय वाटू शकतं. त्यामुळे ड्राय स्किन टाईप जर असेल तर तुम्ही क्रीम ब्लश वापरा. कारण क्रीम ब्लश हे हायड्रेटिंग असतात, त्यामुळे ड्राय स्किनवरती ते खूप छान दिसतात. मी दोन्हीही प्रॉडक्टचे रेकमेंडेशन देणार आहे. ठीक आहे. आणि जर तुमची स्किन टाईप नॉर्मल असेल किंवा व्हेरी प्रिव्हिलेज, कारण तुम्ही दोन्हीही वापरू शकता. जसं की माझी स्किन टाईप नॉर्मल आहे तर माझ्याकडे क्रीम ब्लश आणि पावडर ब्लश दोन्हीही आहेत. त्यामुळे आज भरपूर रेकमेंडेशन्स देणार आहे. सगळ्यात पहिला आपण सुरू करूया ड्राय स्किनने. आता जर तुमची स्किन टाईप ड्राय असेल तर माझ्याकडे खूप चांगले रेकमेंडेशन्स आहेत क्रीम ब्लशमध्ये, ते मी दाखवते. सगळ्यात पहिला ब्लश रेकमेंडेशन क्रीम ब्लशमध्ये जो की ड्राय स्किनसाठी, नॉर्मल स्किनसाठी खूप चांगला आहे, तो म्हणजे हा स्विस ब्युटीचा क्रीम ब्लश. ठीक आहे. ह्याच्यामध्ये भरपूर शेड्स आहेत आणि त्याचबरोबर क्रीम टेक्स्चर आहे, त्यामुळे ब्लेंड करायला खूप सोपं आहे. पिगमेंट ह्याचा खूप चांगला आहे. इनफॅक्ट जे पण आज मी ब्लश तुम्हाला दाखवणार आहे त्यात सगळ्यांचेच पिगमेंटेशन्स खूप चांगले आहेत. हायली पिगमेंटेड आहे आणि हा खूपच बजेट फ्रेंडली आहे. जर तुमचा बजेट थोडासा मीडियम असेल तर हा स्विस ब्युटीचा क्रीम ब्लश तुम्हाला 254 254 रुपयाला तुम्हाला 200-250 रुपयेपर्यंत तुम्हाला हा क्रीम ब्लश मिळून जातो. आणि ह्याच्यामध्ये भरपूर शेडसुद्धा आहेत. ठीक आहे. तर ह्याचा पिगमेंट मी तुम्हाला दाखवते. आणि क्रीम ब्लशमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की क्रीम ब्लशमध्ये क्वांटिटी खूप कमी घ्यावी लागते. जर तुम्ही जास्त प्रॉडक्ट घेतला तर त्याला ब्लेंड करायला खूप अवघड जातं, म्हणजे खूप जास्त चेहऱ्यावरती ब्लश लागून जातं. त्यामुळे क्रीम प्रॉडक्ट जर तुम्ही वापरत असाल तर खूप कमी वापरायचं आहे. आता तुम्ही तर बघू शकता, लिटरली एक डॉटच घेतलेला आहे आणि ह्याचा पिगमेंट तुम्ही बघू शकता, खूपच पिगमेंटेड आहे. आणि हे सगळे प्रॉडक्ट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. आणि ह्याचा जो शेड नंबर आहे ना तो 05 आहे. शेड 05 चीक ओ पिंक असा हा शेड आहे. तर सगळ्यात पहिला ब्लश रेकमेंडेशन आहे स्विस ब्युटीचा हा क्रीम ब्लश ड्राय स्किनसाठी. क्रीम ब्लशमध्ये दुसरा ऑप्शन मी देत आहे आणि तो आय थिंक हा क्रीम ब्लशमध्ये सगळ्यात जास्त बजेट फ्रेंडली आणि सगळ्यात जास्त अफोर्डेबल आहे. तो म्हणजे हा इनसाइट कॉस्मॅटिक्सचा ब्लश. ठीक आहे. आता हा जो शेड मी यूज करत आहे तो आहे 06 कॅरेमल इक्लेअर म्हणून हा शेड आहे. तर अशी छोटीशी ट्यूब मिळते, ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर शेड्स आहेत. ठीक आहे. आणि ह्याचासुद्धा पिगमेंट खूपच चांगला आहे. लेट मी शो यू. हा थोडासा कॅरेमल शेडमध्ये आहे, विच इज व्हेरी गुड. थोडंसं सन किस्ड लुक म्हणतात ना, तसा हा लुक देणार आहे. पण जर तुम्हाला प्रॉपर पिंकमध्ये जायचं असेल तर ह्याच्यामध्ये बाकीचे शेडसुद्धा आहेत, ते तुम्ही बघू शकता. पण हा शेड मला खूप आवडला. हा नॅचरल थोडासा डे टू डे लाईफमध्ये थोडासा तुम्हाला सन किस्ड लुक हवा असेल तर त्याच्यासाठी हा खूपच मस्त कलर आहे. कॅरेमल म्हणून हा शेड आहे. आता ह्याची जर प्राईस तुम्हाला सांगितली तर तुम्ही इतके शॉक होणार आहात, कारण सगळ्यात बजेट फ्रेंडली हा
ब्लश आहे. तर हा इनसाइट कॉस्मेटिक्सचा ब्लश तुम्हाला मिळतो फक्त 76 रुपीजमध्ये, म्हणजे अराऊंड 80 रुपये जरी पकडला तरी हा खूप बजेट फ्रेंडली आहे आणि पिगमेंट ह्याचा खूपच मस्त आहे. ठीक आहे. आणि सगळ्यांना एक गैरसमज असते की तुम्ही महागडे प्रॉडक्ट लावला तरच मेकअपचा लुक चांगला येतो. नाही, असं काही नाही आहे. भरपूर असे ब्रँड्स आहेत ज्यांचे प्रॉडक्ट्स खूप अफोर्डेबल आहेत, पण त्याचबरोबर पिगमेंटेशन वगैरे खूप चांगलं आहे. त्यातला हा इनसाइट कॉस्मेटिक्सचा जो प्रॉडक्ट आहे ब्लश, इट इज व्हेरी गुड. आणि तुम्हाला जर बजेटमध्ये एक चांगला ब्लश हवा असेल तर हा इनसाइट कॉस्मेटिक्सचा क्रीम ब्लश यूज करू शकता जर तुमची स्किन टाईप ड्राय आहे. आता ड्राय स्किनसाठी अजून एक क्रीम ब्लश रेकमेंड करत आहे जो की माझा खूपच फेवरेट आहे आणि ऑल्सो माझ्या वन ऑफ माय फेवरेट ब्रँडचा आहे आणि तो म्हणजे के ब्युटी. के ब्युटीचा हा क्रीम ब्लश इतका मस्त आहे की लिटरली तुम्ही इतका जरी प्रॉडक्ट घेतला तरी हा इतका जास्त पिगमेंट देणार आहे आणि त्याचबरोबर लुक ह्याचा खूपच मस्त येतो. मी जेव्हा पण हा ब्लश यूज करते, ट्रस्ट मी, मला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतात, कारण हा खूप जास्त पिंकी असं शेडी वाटत नाही, खूप नॅचरल दिसतो आणि ग्लो पण खूप छान येतो. ठीक आहे. तर आता हा के ब्युटीचा ब्लश आहे, ह्याचा शेड नंबर आहे रोझी रोमॅन्स, असा हा शेड आहे. आता ह्याचा पिगमेंट तुम्हाला दाखवते. ठीक आहे. आता ह्याचा पिगमेंट तुम्ही बघू शकता. आय होप तुम्हाला कॅमेरावरती दिसत असेल. खूपच पिगमेंटेड आहे आणि ब्लेंड करायला खूप सोपं आहे. म्हणजे लिटरली तुमच्याकडं ब्रश नाही आहे, ब्लेंडर नाही आहे, काहीही नसलं तरीही तुम्ही त्याला फक्त बोटानं जरी ब्लेंड केला तरीही खूप छान ब्लेंड होतं. ठीक आहे. आणि आता ह्याचा कलर तुम्ही बघू शकता. खूप एक्स्ट्रीमली पिंकी पॉंकी असा शेड नाही आहे. ठीक, हा मला खूप आवडतो शेड आणि मोस्टली जेव्हा मला प्रॉपर असं वेडिंगला वगैरे जायचं असेल, खूप मोठ्या असं फंक्शनमध्ये जायचं असेल तर आय गो फॉर दिस वन, कारण मस्त आहे, खूप कमाल दिसतं आणि चेहऱ्यावरती मस्त लुक येतो. हा शेड तर मला खूप आवडतो, रोझी रोमॅन्स. आता ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर शेड्स अवेलेबल आहेत, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चेक करू शकता. नेक्स्ट ब्लश जो मी तुम्हाला दाखवणार आहे तो मला इतका आवडतो आणि मला कधी कधी असं वाटतं की ह्या ब्लशबद्दल ना कधी कोण बोलतच नाही. मी कुणालाच हा ब्लश यूज करताना जास्त बघितलेलं नाही आहे, पण मला हा खूप आवडतो. मी ॲक्च्युली ऑनलाईन घेतला नव्हता, स्टोअरमधून घेतला होता, पण ह्याचा पिगमेंट इतकं कमाल आहे, इतकं म्हणजे लिटरली के ब्युटीला सुद्धा तो टक्कर देऊ शकतो, इतकं छान त्याचा पिगमेंट आहे. आणि तो म्हणजे हा मॅलिओचा ब्लश. ठीक आहे. मॅलिओचा ब्लश आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे 03 म्युटेड पीच म्हणून हा शेड आहे. म्हणजे लिटरली ह्याची पॅकेजिंग बघा, पॅकेजिंग खूप कमाल आहे. क्वांटिटी तुम्हाला खूप चांगली मिळते, म्हणजे भरपूर क्वांटिटी आहे आणि जस्ट 1 ड्रॉप सगळंच होऊन जाणार आहे. 1 ड्रॉप जरी घेतला तरीही ह्याचा पिगमेंट खूपच. आता जो हा मॅलिओचा क्रीम ब्लश आहे तो मला इतका आवडला होता की लिटरली मी ह्याचे 3 बॉटल घेऊन आलेली आहे वेगवेगळ्या शेडचे. आता माझ्याकडे जे शेड आहेत ते आहेत 03 म्युटेड पीच आहे, 01 आहे सॉफ्ट पिंक आणि तिसरा आहे 04 रेड रोमॅन्स. हे 3 शेड्स आहेत माझ्याकडं जे मला खूप आवडतात, तर हे तिन्ही वापरते. त्यातला एक मी तुम्हाला यूज करून दाखवते. तर आता मी तुम्हाला म्युटेड पीचचा पिगमेंट दाखवते किती भारी आहे. एकदम लिक्विड ब्लश आहे आणि पिगमेंट ह्याचा कमाल आहे. म्हणजे लिटरली मी नुसता 1 ड्रॉप घेतलेला आहे, ते सुद्धा इतकं जास्त झालेलं आहे. म्हणजे लिटरली जेवढं माझ्या बोटावरती आलेलं आहे तितकं जरी मी लावले तरीही बास होऊन जातं, कारण हा खूप पिगमेंटेड आहे आणि त्याचबरोबर क्वांटिटी 1 ड्रॉपसुद्धा जास्त होते. ॲक्च्युली टू बी व्हेरी फ्रँक 1 ड्रॉपसुद्धा खूप जास्त होते. माझं बऱ्याच वेळेस ना मी 1 ड्रॉप घेते आणि बाकीचा जो ब्लश आहे तो माझा वेस्ट होऊन जातो, कारण त्याच्यामध्येच मला इतकं पिगमेंट मिळतं ना की इतकं सगळं लावण्याची गरजच पडत नाही. त्यामुळं खूपच पिगमेंटेड आहे आणि प्लस ह्याचे बाकीचे शेड्ससुद्धा खूप चांगले आहेत. ठीक आहे. तर हे आहेत क्रीम ब्लशमध्ये 4 ऑप्शन्स मी तुम्हाला दिलेले आहे. इनसाइट कॉस्मेटिक्सचा जो सगळ्यात बजेट फ्रेंडली होता, त्यानंतर मी स्विस ब्युटीचा तुम्हाला ऑप्शन दिले होते आणि त्याच्यानंतर के ब्युटीचा दिलेले आहे आणि जो लास्ट ऑप्शन मी तुम्हाला दाखवले मॅलिओचा ब्लश, तो तुम्हाला साधारणपणे 320 रुपयेपर्यंत मिळून जातो. आत्ता कदाचित हा अवेलेबल आहे, पण मध्यंतरी जेव्हा मी चेक करत होते तो मला मिळाला नाही, पण असेल तर मी हा सुद्धा प्रॉडक्ट टॅग करत आहे, तुम्ही बघू शकता. सगळे क्रीम ब्लशचे मी तुम्हाला ऑप्शन सांगितलेले आहेत जे की ड्राय स्किनसाठी चांगले आहेत.
आता जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल तर तुमच्यासाठी आता पावडर ब्लशचे मी ऑप्शन्स देत आहे. खूप चांगले चांगले ऑप्शन्स आहेत. सगळ्यात पहिला ऑप्शन मी देत आहे तुम्हाला हा मार्सचा फ्लश ऑफ लव्ह म्हणून हा ब्लश आहे. आता ह्याचा शेड तुम्हाला मी दाखवते. हा शेड बघू शकता. खूप मस्त आणि खूप छान असा पिंक शेड आहे. शेड नंबर आहे 05 हा शेड आहे. ठीक आहे. आता हा पावडर प्रोडक्ट आहे आणि प्लस आय थिंक आणि आत्ता मी हाच ब्लश यूज केलेली आहे. थोडंसं कमी लावलेली आहे कारण मला इतकं ब्राईट पिंक नको आहे. तर आता ह्याचं पिगमेंटसुद्धा मी तुम्हाला दाखवते. आता इथं तुम्ही बघू शकता खूप मस्त आणि खूप छान असा प्रॉपर लाईट पिंक कलरमध्ये हा शेड आहे. थोडंसं स्लाइटली बेबी पिंक असं तुम्ही म्हणू शकता, पण खूपच मस्त दिसतो. डे टाईममध्ये समरमध्ये खूप छान दिसणार आहे. आणि हा जो प्रॉडक्ट आहे मार्सचा फ्लश ऑफ लव्ह, हा प्रॉडक्ट तुम्हाला मिळतो 278 रुपीजमध्ये, जो की 300च्या आत आहे, विच इज व्हेरी बजेट फ्रेंडली. पावडर ब्लशमध्ये हा वन ऑफ माय फेवरेट प्रॉडक्ट आहे मार्सचा हा फ्लश ऑफ लव्ह हा शेड. पावडर प्रॉडक्ट्समध्ये दुसरा ऑप्शन मी तुम्हाला देत आहे. खूपच मस्त आहे. नॉट सो पिंक कलर. स्विस ब्युटीचा हाय ऑन ब्लश म्हणून हा ब्लशर आहे, जो की खूपच मस्त आहे. आणि माझा जो हा कलर आहे मी सिलेक्ट केलेला हा पिंकमध्ये नाही आहे, नॉट सो पिंक कलर आहे. म्हणजे मला थोडंसं आता ह्या शेडचं नाव तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली लक्षात येईल. तर हा शेड असा आहे आणि हा शेडचं नाव आहे बर्न्ट रोज म्हणून असा हा शेड आहे. खूपच मस्त आहे. न्यूट्रल कलर आहे. ठीक आहे. खूप जास्त पिंकसुद्धा नाही आहे आणि खूप जास्त ब्राऊनसुद्धा नाही आहे. न्यूट्रल कलर आहे, म्हणजे थोडासा मीडियममध्ये असा हा कलर आहे. आणि डे टू डे लाईफमध्ये जर तुम्हाला खूप जास्त पिंकमध्ये जायचं नसेल तर डेफिनेटली हा बर्न्ट रोज म्हणून खूप मस्त आहे. ह्याच्यामध्ये 4 शेड्स अवेलेबल आहेत. त्यातले 2 मॅटमध्ये आहेत आणि 2 थोडेसे शिमरी आहेत. तर त्यातला हा बर्न्ट रोज म्हणून जो शेड आहे तो मला खूप आवडला. खूपच मस्त आहे. आता ह्याची प्राईस मी तुम्हाला सांगते. हा प्रॉडक्ट तुम्हाला मिळतो 441 रुपीजमध्ये. 441 रुपयाचा हा प्रॉडक्ट आहे. पण हा जे पण मी प्राईस सांगत आहे ते थोडंसं वरखाली होत असतं. म्हणजे ॲपवरती जर तुम्हाला काही ऑफर वगैरे मिळत असेल तर ह्याचे प्राइजेस थोडेसे फ्लक्च्युएट होतात. पण राईट नाव जेव्हा मी ह्याची रेंज बघितली होती तर हा 441 रुपीजला आहे. आता ह्याचासुद्धा पिगमेंट आणि ह्याचा शेड तुम्हाला मी दाखवते. मगाशी जो आपण इनसाईडचा क्रीम ब्लशमध्ये जसा ब्राऊन शेड बघितला होता तशाच टाईपमध्ये थोडासा हा पावडर ब्लशमध्ये आहे, विच इज व्हेरी गुड, परफेक्ट फॉर डेली यूज. ठीक आहे. ब्लश ऑप्शन मी तुम्हाला देत आहे पावडरमध्ये, जो की मला परत खूप आवडतो. तो म्हणजे हा फॉरएव्हर 52चा ब्लश आहे. प्रॉपर एकदम असा पिंक पण नाही आहे, थोडासा कोरल टाईपमध्ये हा शेड आहे. आता ह्या शेडचं नाव आहे 06 क्रिम्सन म्हणून ह्या शेडचं नाव आहे. खूपच मस्त आहे. ऑइली स्किनसाठी खूप चांगला आहे. आता ह्याचासुद्धा पिगमेंट मी तुम्हाला दाखवते. स्लाइटली लाईट कलरमध्ये आहे. हा पिंक प्रॉपर पिंक आहे, हा ब्राऊनमध्ये आहे आणि हा थोडासा मीडियममध्ये पिंक शेड आहे. तर हा सुद्धा एक ब्लश आहे पावडर ब्लशमध्ये, जो मी वापरते आणि मला खूप आवडतो. ऑइली स्किनसाठी खूप चांगला आहे. आता ह्याचीसुद्धा प्राईस मी तुम्हाला सांगते. हा ब्लश तुम्हाला अराउंड 380 रुपयेपर्यंत मिळतो, विच इज अगेन व्हेरी अफोर्डेबल. मीडियम रेंजमध्ये आहे, खूप जास्त अफोर्डेबल असं म्हणत नाही आहे, मीडियम रेंजमध्ये आहे. पण प्रॉडक्ट खूप चांगला आहे आणि सगळे ब्लश जे ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत ते खूपच मस्त आहेत, ट्राईड आहेत, टेस्टेड आहेत आणि अप्रूव्ड बाय प्रणवती आहेत. मैत्रिणींनो, हे होते माझे ब्लशचे रेकमेंडेशन जे मी स्वतः वापरलेली आहे आणि मला खूप आवडतात. हे सगळे तुम्हाला मी आज रेकमेंड केलेले आहे. आता अजून एक प्रश्नाचं उत्तर मी देते की कोणत्या कलरवरती कोणत्या कलरचा ब्लश चांगला दिसतो, हे सुद्धा मला बरेच जण विचारतात. आता टू बी व्हेरी फ्रँक, प्रत्येकाची एक आवड निवड असते. त्याच्यामध्ये असं मी तुम्हाला मेकअपमध्ये असं काही रूल बुक नाही आहे की तुम्ही हा शेड वापरायचा किंवा तो शेड वापरायचा. प्रत्येकाचा एक पर्सनल चॉईस असतो, पर्सनल प्रेफरन्स असतो, त्याप्रमाणे तुम्ही ब्लश वापरू शकता. पण तरी मी माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे थोडंसं तुम्हाला ट्रिक देऊ शकते की कोणत्या स्किन टोनवरती कोणता चांगला दिसतो. जर तुमचं स्किन टोन फेअर आहे, तुम्ही गोरे आहात, ठीक आहे, मीडियमपेक्षा थोडंसं फेअर, म्हणजे जसं की माझा कलर आहे किंवा याच्यापेक्षा फेअर असेल तर प्रॉपर पिंक कलरचे जे ब्लश असतात ते खूप छान दिसतात. बेबी पिंक म्हणा किंवा त्याच्यामध्ये थोडासा लाईट शेड म्हणा, ते छान दिसतात. आता जर तुमचा स्किन टोन मीडियम आहे, सावळा आहे,
तर ब्लशचा शेड असा असायला पाहिजे जो खूप जास्त पिंकमध्ये पण जात नाही आहे आणि खूप जास्त ब्राऊनमध्ये पण जात नाही. थोडेसे जे मीडियम कलरचे जे ब्लश असतात, जसे की मी मगाशी तुम्हाला दाखवले ह्याचा स्विस ब्युटीचा बर्न्ट रोज म्हणून जो शेड दाखवला तो सुद्धा खूप चांगला दिसतो. तर तुम्ही खूप जास्त पिंकमध्ये पण जाऊ नका आणि खूप जास्त ब्राऊनमध्ये जाऊ नका. मीडियम टोनमध्ये जे ब्लश असतात ते खूप चांगले दिसतात. जर तुमचं स्किन टोन डार्क आहे, डीप टोनमध्ये आहात, तर थोडेसे डार्क कलरचे जे ब्लश असतात ते खूप छान दिसतात डस्की स्किनवरती. आणि डीपर स्किन टोनमध्ये डार्क कलरचे जे ब्लश असतात ते खूप चांगले दिसतात. तुम्ही ब्राऊनमध्ये पण थोडंसं जाऊ शकता आणि थोडंसं रेड कोरलमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता, खूप छान दिसतात. ठीक आहे. तर तुमचा स्किन टाईप खूप डार्क आहे आणि त्याच्यावरती जर तुम्ही बेबी पिंक शेड लावत असाल तर तो इतका उठून दिसत नाही. ठीक आहे. आणि इवन मीडियम टोनमध्ये सुद्धा खूप बेबी पिंक कलर नाही चांगला दिसत. आणि जर तुम्ही फेअर टोनमध्ये असाल आणि जर तुम्ही रेड किंवा ब्राऊनमध्ये जात असाल तर तो सुद्धा उठून दिसत नाही. हे माझा प्रेफरन्स आहे, हे माझं थोडंसं ऑब्झर्वेशन आहे, त्याप्रमाणे मी सांगत आहे. बाकी तुमची जी इच्छा आहे, तुम्हाला जर आवडतो कलर ते तुम्ही वापरू शकता. अँड दॅट्स इट गर्ल्स. हे सगळे ब्लश रेकमेंडेशन्स आज मी तुम्हाला दिलेले आहे. अजून कोणत्या प्रॉडक्टचे रेकमेंडेशन्स तुम्हाला हवे आहेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. म्हणजे लवकरच मी तुमच्यासाठी प्रॉडक्ट रेकमेंडेशनचा दुसरा व्हिडिओसुद्धा घेऊन येत असे. तर ब्लशचा जसा मी प्रॉडक्ट रेकमेंड केलेली आहे तसंच काजलचा सुद्धा प्रॉडक्ट रेकमेंडेशनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. जर तुम्हाला काजळ कोणता चांगला आहे हे बघायचं असेल तर काजल रेकमेंडेशनचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा. नेक्स्ट कोणता मी ट्राय करू हे सांगायला विसरू नका कमेंटमध्ये. आणि आता सबस्क्रायबर शाउटआउटसुद्धा देणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा थोडेसे नावं आहेत ज्यांना मला शाउटआउट द्यायचं आहे, ज्यांनी रिसेंटली चॅनलला सबस्क्राईब केलं होतं आणि नावसुद्धा कमेंटमध्ये लिहिलं होतं. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ते आहेत, थँक्यू सो मच शुभांगी, थँक्यू सो मच लता काटोरे, माधवी अमित यादव, सुषमा गायकवाड, डॉक्टर सुवर्णा, थँक्यू सो मच सुचिता पोटनीस, रुपाली मगर, दीपाली, सविता निकुम, मीरा दियोरे, वृषाली चौधरी आणि अपेक्षा पट्टे. गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला जर माझं कॉन्टेंट आवडत असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हालासुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.